नमस्कार. आपण पॉलिटीचं पार्ट 2 पाहू. म्हणजे आपण पार्ट 1 पाहिला पॉलिटी सेक्शन. आज पाहू पार्ट 2. आपण राज्यसभेपर्यंत जानेवारीचं करंट अफेअर पाहिलं होतं. आज पाहू दादर नगर हवेली आणि दमन दीव यांचं मर्जिंग झालं, म्हणजे याचं विलिनीकरण झालं. मला वाटते 9 डिसेंबर 2019 हे 2 केंद्रशासित प्रदेश एकत्र झाले. यामुळे इथं अगोदर नाही काय, दमन दीव एक लोकसभा खासदार निवडून येत होता दादर नगर हवेली आणि दमन दीवमध्ये, या केंद्रशासित प्रदेशात. आता 2 लोकसभा खासदार निवडून येईल. ठीक आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेशाची संख्या जी होती 9 झाली होती, परंतु आता किती झाली? 8. परत 8 झाली, याचा मर्जर झाल्यामुळे. त्यानंतर हे जे दमन दीव आहे हे कधी बनलं होतं केंद्रशासित प्रदेश? तर 12वी घटनादुरुस्तीनं बनलं होतं. त्यानंतर हे जे आहे दादर नगर हवेली, दमन दीव बनलं 12व्यानं आणि दादर नगर हवेली बनलं होतं 10व्या घटनादुरुस्तीनं 1961 मध्ये. दमन दीव आहे 122 चौरस किलोमीटरचा एरिया आणि दादर नगर हवेली आहे 49 किलोमीटरचा. मर्जर झाला आहे दमन दीव आणि दादर नगर हवेली. समोर जाऊ आपण. नेक्स्ट करंट अफेअर आहे लोकपाल. लोकपालचं घोषवाक्याचं अनावरण झालं. हे जे घोषवाक्य आहे याचं लोकपालचं, हे तयार केलं आहे प्रशांत मिश्रा यांनी. डिझायनिंग केलं यूपीचे आहे, प्रयागराजचे. आणि याचं डिझाईन कसं आहे? मध्यभागी आहे न्यायाधीश, आजूबाजूला आहे जनता, अशोक चक्र आहे, डोळा, केसरी रंगाचं आहे पुस्तक, आणि हे आहे हिरव्या रंगाचे आहे 2 हात. काय काय लोगोमध्ये मध्यभागी आहे न्यायाधीश, आजूबाजूला आहे जनता, डोळा जो आहे तो अशोक चक्र, केसरी रंगाचं पुस्तक आहे आणि हिरव्या हातांनी समतोल दर्शवलेला आहे. हात आहे 2. त्यानंतर घोषवाक्य आहे मागरुध कास्य स्विदेनम, ईशाव्यास निषेध म्हणून घेतलेला आहे. कोणाच्याही संपत्तीचा लोप करू नये असं त्याचं वाक्य आहे. हे पाहिलं आपण डिझायनिंग लोकपालच्या चिन्हाचं, प्रशांत मिश्रा, प्रयागराज, यूपी. त्यानंतर इथं दिलेलं आहे थोडंसं 26 नोव्हेंबर हा दिवस. 26 नोव्हेंबर हा दिवस 26 जानेवारी 2050 आपली राज्यघटना आंबेडकरांना स्वीकृती देण्यात आली होती 26 नोव्हेंबर 1949 आणि राज्यघटना लागू झाली होती 26 जानेवारी 1950. यावर्षी 70 वर्ष पूर्ण झाले आणि संविधान दिन जो आहे हा साजरा केला जातो 26 नोव्हेंबरला. ठीक आहे. 26 नोव्हेंबरला संविधान दिवस. या वर्षीचा 5वा संविधान दिवस आहे. 2015 पासून स्टार्ट झाला होता. त्यानंतर आहे तृतीयपंथी हक्काचे संरक्षण अधिनियम 2005. 5 ऑगस्टले लोकसभेत, 26 नोव्हेंबरले राज्यसभेत आणि 5 डिसेंबरले राष्ट्रपतीनं सही केली. आणि तृतीयपंथी म्हणजे ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन अमेंडमेंट ॲक्ट पारित झाला. याच्यात ट्रान्सजेंडरले शिक्षण, कौशल्य आणि रोजगारावर भर देण्यात येईल. ठीक आहे. त्यानंतर भारताच्या नव्या CGA म्हणजे कंट्रोल जनरल ऑफ अकाउंट्स महालेखा नियंत्रक सोमा रायबर्मन यांची नियुक्ती झालेली आहे. 1 डिसेंबरपासून यांची नियुक्ती. ह्या 24व्या CGA आहे भारताच्या आणि 7व्या महिला आहे CGA म्हणून होणार आहे. ICS आहे 1986च्या बॅचच्या सोमा रायबर्मन. त्यानंतर CGA साठी आर्टिकल आहे 150 आपल्या संविधानात. CGA काय करते? केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे लेख्याचे स्वरूप विहित करते, अकाउंटंट करते. त्याच्यानंतर हे ICAS म्हणजे भारतीय नागरी सेवेचे प्रमुख असते. चला, कोण झालं? CGA सोमा रायबर्मन. आणि आर्टिकल कोणती आहे CGA साठी? 150. चला, त्याच्यानंतर SPG दुरुस्ती कायदा 2019. SPG कायदा 1988
या कायद्यात नाही का सुधारणा करण्यात आली, याच्यासाठी अमेंडमेंट करण्यात आली, घटना दुरुस्ती. पहा कोणती नवीन कायद्यानुसार नाही काय पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत अधिकृत निवासस्थानी राहणाऱ्या जे सदस्य आहे त्यांनी ही सुरक्षा प्रदान करण्यात येईल. त्यानंतर नियत निवासस्थानी राहणाऱ्याच लोकांना ही सदस्य देण्यात येईल. त्यानंतर पंतप्रधान पद सोडल्यावर 5 वर्षाच्या कालावधीसाठी SPG सुविधा राहील. अगोदर होती 1 वर्षासाठी SPG सुरक्षा, आणि चालू ठेवावं की नाही माजी पंतप्रधानाला हे गव्हर्नमेंटवर होतं. नवीन कायद्यानुसार काय करण्यात आलं, पंतप्रधान आणि त्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्याच कुटुंबातील सदस्यांना SPG, आणि दुसरं माजी पंतप्रधान आणि त्यांच्या निवासस्थानी राहणाऱ्याच सदस्यांना SPG सुरक्षा प्रदान करण्यात येईल. आणि 5 वर्षासाठी राहील पंतप्रधान पद सोडल्यावर. अगोदर किती होतं, 1 वर्षासाठी, नंतर गव्हर्नमेंट ठरवे. त्यानंतर बा हे SPG प्रोटेक्शन बिल काय, हे कधी आलं होतं, 1984 इंदिरा गांधींचा मृत्यू झाल्यानंतर बिरबाल समिती गठीत करण्यात आली आणि स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना करण्यात आली. त्याच्यानंतर SPG कायदा 1988 पारित झाला. ठीक आहे. आणि यांचं काम आहे, कसे काम करते, हे 0 एररवर काम करतात. पोलीस महासंचालक परिषद कुठं आयोजित झाली, हे तर पुण्यात आयोजित झाली. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा याला उपस्थित होते. पुण्यातील आयसर संस्थेने याची नियोजन केलं. पोलीस महासंचालक परिषद कुठं आयोजित झाली, ती पुण्यामध्ये 54वी. त्यानंतर 126वी घटना दुरुस्ती विधेयक काय, आर्टिकल 334 नुसार नाही काय लोकसभा आणि विधानसभेत SC ST आणि अँग्लो इंडियनला आरक्षण आहे. आता हे आरक्षण जे आहे, हे आहे ना 25 जानेवारी 2020ला संपणार होतं. तर हे आरक्षण आता 10 वर्षासाठी म्हणजे 25 जानेवारी 2030 पर्यंत वाढवण्यात आलं. इथं मेन्शन करायची गोष्ट आहे, हे आरक्षण फक्त आणि SC आणि STचं वाढलं. अँग्लो इंडियनसाठी हे आरक्षण रद्द झालं. म्हणजे 25 जानेवारी 2020 पासून अँग्लो इंडियन आता राहणार नाही. 126वी घटना दुरुस्ती विधेयक म्हटलं तर काय सांगसान, SC STला विधानसभा आणि लोकसभेमध्ये जे आरक्षण आहे ते 10 वर्षासाठी वाढवण्यात आलं समोर. त्याच्यानंतर 3 अशा आदिवासी जमाती आहे, परिवार, तलवार आणि सिद्धी. यांना नाही काय ह्या अशा समाज होता हा परिवार, तलवार आणि सिद्धी. यांना आता आदिवासी जमाती म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये यांचा समावेश करण्यात आला कर्नाटकमध्ये. ठीक आहे. धारवाड आणि बेळगाव जिल्ह्यातील येथे हे. आणि कोणत्या कायद्यानुसार करण्यात आला, राज्यघटना अनुसूचित जमाती आदेश विधेयक 2019. ठीक आहे. परिवार, तलवार आणि सिद्धी या जमातीचा समावेश आता अनुसूचित जमातीमध्ये करण्यात आला आहे. कोणतं राज्य आहे, कर्नाटक. त्यानंतर केंद्रीय संस्कृत विद्यापीठ विधेयक 2019 हे लोकसभेत नाही का मंजूर झालं. 3 संस्कृत विद्यापीठ आहे, राष्ट्रीय संस्कृत संस्थान भोपाळ, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती. हे जे 3 संस्कृत विद्यापीठ आहे हे डीम्स विद्यापीठ होते. आता त्यांना कशाचा दर्जा भेटला आहे, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचा दर्जा भेटलेला आहे. राष्ट्रीय संस्कृत संस्थान भोपाळ, लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ नवी दिल्ली आणि राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ तिरुपती. त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये एक बिल पारित झालं, त्या बिलचं नाव आहे एक दिशा विधेयक. काय प्रोव्हिजन आहे याच्यात, जर कोणी महिलांवर नाही काय बलात्कार आणि सामूहिक बलात्कार जर केला तर डायरेक्ट मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि ते 21 दिवसाच्या आत निकाली लावायचा आहे. दिशा विधेयक काय म्हणते, बलात्कार झालेली केस याची पूर्ण निकाल किती दिवसात लावा, 21 दिवसात. त्यानंतर डिजिटली जर कोणी महिलेला त्रास देत असेल तर 2 वर्ष आणि जर परत त्रास दिला तर 4 वर्षापर्यंत शिक्षा आहे. त्यानंतर लहान मुलावर जर लैंगिक अत्याचार केला तर आजन्म कारावास आणि यांच्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येईल. तर दिशा विधेयक कोणत्या राज्यातलं आहे, आंध्र प्रदेश राज्यात.
21 दिवसात बलात्काराची शिक्षा देण्यात येईल आणि मृत्यूदंड आहे सामूहिक बलात्कारासाठी. त्यानंतर आहे नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019. आता हा नाही काय लोकसभेत 9 डिसेंबरले, राज्यसभेत 11 डिसेंबरले पारित झाला. लोकसभेत याच्या बाजूनं पडले 311 मतं आणि विरोधात पडले 80 आणि विधेयकाच्या राज्यसभेत 125 मतं पडले फेवरले आणि 105 मते पडले विरोधात. तर पाहू आपण काय हे विधेयक. एकदम सिंपल आहे. 12 डिसेंबरला याच्यावर राष्ट्रपती कायद्यात रूपांतरण झालं. नागरिकत्व कायदा होता 1955, याच्यात दुरुस्ती करण्यात आली 2019मध्ये. काय म्हणते, 3 देश आहे आपल्या बाजूनं, भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान. या देशातून तिथले मायनॉरिटीज जर भारतात येत असन तर कोणते मायनॉरिटीज? हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती धर्मीय. जर यांच्यावर पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये धार्मिक जर त्याच्यावर अत्याचार झाला तर त्यांना इथं आल्यानंतर नागरिकत्व देण्यात येईल. तसं अगोदर होतं, जर कोणी भारतात आलं तर त्याला 11 वर्ष भारतात राहावं लागे, पण आता ते अट शिथिल करून 5 वर्ष करण्यात आली आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेले हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी, ख्रिस्ती यांनी जर स्थलांतर केलं असन तर अट किती वर्षाची आहे? 5 वर्षाची. अगोदर किती वर्षाची? 11. त्यांना आपण नागरिकत्व देऊ. त्यानंतर नागरिकत्व मिळाल्यावर त्यांना नागरिक मानण्यात येईल, ते तर ठीकच आहे. त्यानंतर हा कोणाकोणाला लागू नसतील. हा नाही काय 6व्या परिशिष्टामध्ये जे राज्य येते तिथं हे अधिनियम लागू नाही आहे. आसाम, मेघालय, मिझोरम आणि त्रिपुरा या आदिवासी क्षेत्रामध्ये 6व्या परिशिष्टीत येणार आहे. हा CAA तिथं लागू होतं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर इनर लाईन परमिट राज्यामध्ये हे लागू नाही आहे. कोणतं आहे? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोरम आणि मणिपूर या राज्यामध्ये लागू नाही. त्याच्यानंतर OCI ओव्हरसीज सिटिझन्स ऑफ इंडिया, जर यांनी नाही काय नोंदणी जर चुकीच्या पद्धतीने केली असेल तर त्यांचं OCI हे रद्द करण्यात येईल. हे याच्यात प्रोविजन आहे. ठीक आहे. कोणते मायनॉरिटीज? हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी आणि ख्रिस्ती हे जर भारतात आले कोणत्या देशातून? पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून, तर यांना किती वर्षात देण्यात येईल? 5 वर्षात. आणि हा 31 डिसेंबर 2014 पासून जे आलेले आहे त्यांना यावर्षी त्याने जर निवेदन केलं तर आपण त्यांना यावर्षी नागरिकत्व देऊन दिलेलं आहे. ठीक आहे. मुस्लिमांना याच्यातून वगळण्यात आलं. त्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ काय आहे, कधी स्थापन झालं ते पाहू. 1920 मध्ये अलीगडमध्ये स्थापन झालं. नंतर 1925 दिल्लीला स्थलांतरण झालं. याचं स्थळ आहे नवी दिल्ली. 1962 डीम्स विद्यापीठाचा आणि 88 केंद्रीय विद्यापीठाचा याला दर्जा भेटलेला आहे. सध्या त्याच्या कुलगुरू आहे नजमा अख्तर, पहिल्या महिला कुलगुरू आहे. आणि याला 100 वर्षात पदार्पण केलेलं आहे ना, म्हणजे यावर्षी 2020 याला 100 वर्ष पूर्ण होते. हे होतं आपलं करंट अफेअर.